ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 12 श्लोक 9 भावार्थ। अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। जर तू मनाला माझ्या ठिकाणी अचल भावाने स्थिर अर्पण करण्यास समर्थ नाहीस तर हे धनंजया, अभ्यास योगाद्वारे तू माझ्या प्राप्तीची इच्छा कर। अथ चित्तं समाधातुं मामिच्छाप्तुं धनंजय, या ठिकाणी चित्तम पदाचा अर्थ मन आहे, परंतु या श्लोकाच्या मागील श्लोकात वर्णन केलेल्या साधनेशी संबंध आहे, म्हणून चित्तम पदाने या ठिकाणी मन आणि बुद्धी दोन्हीही घेणे युक्तिसंगत आहे। भगवान अर्जुनाला म्हणतात की जर तू मनबुद्धीला माझ्या ठिकाणी अचल भावाने स्थापित करण्यास अर्थात मला अर्पण करण्यास स्वतःला असमर्थ समजतोस तर अभ्यास योगाद्वारा मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर। अभ्यास आणि अभ्यास योग वेगवेगळे आहेत। एखाद्या लक्ष्यावर वारंवार चित्ताला लावण्याचे नाव अभ्यास आहे आणि समतेचे नाव योग आहे। समता ठेवूनच अभ्यास करणे अभ्यास योग म्हटला जातो। केवळ भगवत प्राप्तीच्या उद्देशाने केले गेलेले भजन, नामजप इत्यादी अभ्यास योग आहे। अभ्यासाबरोबर योगाचा संयोग न झाल्यास साधकाचा उद्देश संसारच राहील। संसाराचा उद्देश राहिल्याने स्त्री, पुत्र, धन, संपत्ती, मान, सन्मान, निरुगता, अनुकूलता इत्यादीच्या अनेक कामना उत्पन्न होतील। कामना ठेवणाऱ्या पुरुषांच्या क्रियांचे उद्देशही कधी पुत्र, कधी धन, कधी मान सन्मान इत्यादी वेगवेगळे राहतील। म्हणून अशा पुरुषांच्या क्रियेत योग होणार नाही। जेव्हा संपूर्ण क्रियांचा उद्देश, ध्येय केवळ परमात्माच असेल तेव्हाच योग होईल। साधक जेव्हा भगवत प्राप्तीचा उद्देश ठेवून वारंवार नाम जप इत्यादी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या मनात दुसरे अनेक संकल्प सुद्धा उत्पन्न होत राहतात। म्हणून साधकाने माझे ध्येय भगवत प्राप्तीच आहे अशा प्रकारची दृढ धारणा करून इतर सर्व संकल्पापासून उपरत झाले पाहिजे। मामिच्छाप्तुं या पदाने भगवान अभ्यास योगाला आपल्या प्राप्तीचे स्वतंत्र साधन सांगत आहेत। मागील श्लोकात भगवंतांनी आपल्यात मन बुद्धी अर्पण करण्यास सांगितले, आता या श्लोकात अभ्यास योग करण्यास सांगतात। यावरून अशी धारणा होते की अभ्यास योग भगवंतात मन बुद्धी अर्पण करण्याचे साधन आहे। म्हणून अगोदर अभ्यासाद्वारा मन बुद्धी भगवंताला अर्पण होतील, मग भगवत प्राप्ती होईल। परंतु मन बुद्धी अर्पण केल्यानेच भगवत प्राप्ती होते असा काही नियम नाही। भगवंताच्या कथनाचे तात्पर्य हे आहे की जर उद्देश भगवत प्राप्तीचाच असेल, अर्थात उद्देशाबरोबर साधकाची पूर्ण एकता असेल, तर केवळ अभ्यासानेच त्याला भगवत प्राप्ती होऊन जाईल। जेव्हा साधक भगवत प्राप्तीच्या उद्देशाने वारंवार नाम जप, भजन, कीर्तन, श्रवण इत्यादीचा अभ्यास करतो तेव्हा त्याचे अंतःकरण शुद्ध होऊ लागते आणि भगवत प्राप्तीची इच्छा जागृत होते। सांसारिक सिद्धी असिद्धीत सम झाल्यास भगवत प्राप्तीची इच्छा तीव्र होते। भगवत प्राप्तीची इच्छा तीव्र झाल्यास भगवंताच्या दर्शनाविषयी व्याकुळता निर्माण होते। ही व्याकुळता त्याच्या शिल्लक असलेल्या सांसारिक आसक्तीला तसेच अनंत जन्मातील पापांना जाळून टाकते। सांसारिक आसक्ती तसेच पापांचा नाश झाल्यावर त्याचे केवळ भगवंतावरच अनन्य प्रेम होते आणि तो भगवंताच्या वियोगाला सहन करू शकत नाही। जेव्हा भक्त भगवंताशिवाय राहू शकत नाही तेव्हा भगवंतही त्या भक्ताशिवाय राहू शकत नाहीत, अर्थात भगवानही त्याचा वियोग सहन करू शकत नाहीत आणि त्या भक्ताला मिळतात। साधकाला भगवत प्राप्ती होण्यात उशीर होण्याचे कारण हे आहे की तो भगवंताच्या वियोगाला सहन करत असतो। जर त्याला भगवंताचा वियोग असह्य होईल
तर मग भगवत प्राप्तीला उशीर लागणार नाही. भगवंत देश काल वस्तू व्यक्ती इत्यादींना दूर नाहीतच. जेथे साधक आहे तेथे भगवान आहेतच. भक्तातील उत्कंठेच्या उणिवेमुळेच भगवत प्राप्तीत विलंब लागतो. सांसारिक सुखभोगाच्या इच्छेमुळेच अशी आशा केली जात असते की भगवत प्राप्ती भविष्यात होईल. जर भगवत प्राप्तीसाठी व्याकुळता आणि तीव्र उत्कंठा उत्पन्न झाली तर सुखभोगाच्या इच्छेचा आपोआप नाश होईल आणि वर्तमान काळातच भगवत प्राप्ती होऊन जाईल. साधकाचा आरंभापासूनच जर असा दृढ निश्चय असेल की मला केवळ भगवत प्राप्तीच करून घ्यायची आहे, मग लौकिक दृष्टीने काही सुधरो किंवा बिघडो, तर कर्मयोग, ज्ञानयोग अथवा भक्तियोग कोणत्याही मार्गाने त्याला फारच लवकर भगवत प्राप्ती होऊ शकते. ओम